आपण बघत आहात इंडियन टीव्ही न्यूज. आपल्या सोबत आहेत वाशिम यवतमाळ लोकसभेचे खासदार श्री संजयजी देशमुख साहेब व शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशजी मापारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅक्टरचा भव्य मोर्चा काढलेला आहे. त्या संदर्भात आपल्याला थोडी खासदार साहेब आपल्याला माहिती देतील. आज या ठिकाणी आमच्या सर्व शेतकरी बांधवांना घेऊन ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन आमच्या येथील या जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या मोठ्या संख्येने आमचे शेतकरी बांधव, आमचे सर्व शिवसैनिक बांधव आज सरकार येऊन 6 महिने झाले तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नाही. म्हणून याच्या विरोधात आम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरलेला आहोत. हा आमचा पहिला मोर्चा आहे. याच्यानंतर 2 महिन्यानंतर आमचा छोटा मोर्चा निघणार आहे. जर या सरकारनं कर्जमाफी आमच्या शेतकऱ्यांना दिली नाही तर पुढचा मोर्चा छोटा मोर्चा या ठिकाणी हातामध्ये रुग्ण घेऊन या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरेल. आणि शेतकऱ्याच्या बाबतीत जे फसवणुकीच्या घोषणा तुम्ही केलेल्या आहे, जर तुम्ही शेतकऱ्याला फसवत असाल तर याच्यासारखं पापाचं दुसरं कोणतंही काम नाही. नाफेडमध्ये यांची खरेदी बंद आहे. नाफेडमध्ये यांनी सातत्यानं शेतकऱ्यांची अवहेलना केलेली आहे. शेतकऱ्याला जे हमी भाव सांगितला होता तो हमी भाव सुद्धा या सरकारने दिलेला नाही. लाडक्या बहिणीच्या घोषणा केल्या, त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे 6 लाख अर्ज त्या ठिकाणी बाद केले. हे फक्त सरकार या ठिकाणी तुकडा फेकून लोकांना भ्रमात पाडून या ठिकाणी मतदान घेतलं. परंतु एक निवडून आल्यानंतर आमच्या गरीब सामान्य शेतकऱ्यांना, आमच्या लाडक्या बहिणींना, तरुण बेरोजगारांना बेरोजगारी एवढी वाढलेली आहे की 11,000 फॉर्म या ठिकाणी रेल्वेमध्ये 11,000 जागा निघाल्या. 1,25,00,000 लोकांनी अर्ज केलेला आहे. एवढं भीषण वास्तव्य या सरकारनं पाहिलेलं आहे. तरी सुद्धा बेरोजगार तरुणांना या ठिकाणी काम नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. लाडक्या बहिणीमध्ये आश्वासन दिलं. या मोदी सरकारनं 15,000 रुपयाचा 12,000 रुपये या ठिकाणी सन्मान योजनेमधून सांगितलं. परंतु अजून सुद्धा या जिल्ह्यामध्ये पीक विमा 2 वर्षापासून मिळाला नाही. पीक विम्याचे पैसे मिळाले 300-500 रुपये या ठिकाणी मिळालेले आहे. आमच्या शेतकऱ्याची थट्टा या वाशिम जिल्ह्यामध्ये या सरकारनं चालवलेली आहे. 6 महिने डीपीडीसी या ठिकाणी होत नाही. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काही असू शकत नाही. 6 महिन्यात नियमानुसार 8 महिने झाले डीपीडीसी काल या ठिकाणी झालेली आहे. आणि ते सुद्धा या ठिकाणी टक्केवारीचे पैसे वाटण्यात आले. आमदार लोकांना टक्केवारी ठरवलेला हे दुर्दैव आहे. सामाजिक समीकरण या ठिकाणी पाहिलं नाही, भौगोलिक परिस्थिती या ठिकाणी पाहिलेली नाही. फक्त आमदार लोकांना त्या ठिकाणी टक्केवारी देऊन या ठिकाणी हे वाटप झालेलं आहे. डीपीडीसी मध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्याय वाशिम जिल्ह्यामध्ये झालेला आहे. म्हणून या सर्व गोष्टीसाठी या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचं मी मनापासून अभिनंदन करतो. जे शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून एवढ्या उन्हामध्ये आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न या ठिकाणी लावून धरला आणि सातत्यानं आम्ही पुढे लावून धरत राहू. आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आम्ही विरोधी पक्षाची भूमिका या ठिकाणी ठामपणे, ठोकपणे आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी करणार आहोत. हे सायाचं सरकार या ठिकाणी वटणावर आणण्याचं काम आम्ही आमच्या शिवसैनिकेच्या स्टाईलनं या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री. आपल्यासोबत होते वाशिम यवतमाळ लोकसभेचे